नमस्कार मंडळी, आज आपण श्रावण स्पेशल मस्त असा नॉनव्हेजच्या रस्स्यासारखाच व्हेज मालवणी रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा जरी व्हेज रस्सा असला तरी चवीला अगदी नॉनव्हेजच्या रस्स्यासारखाच लागतो। शिवाय हा तोंडाची चटक पुरवणारा मस्त असा रस्सा आहे। तर हा रस्सा कसा बनवायचा चला पाहूयात। इथं गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे। आपल्याला मालवणी रस्स्यासाठी ओलं खोबरं शक्यतो वापरायचं आहे, कारण मालवणी पदार्थामध्ये ओल्या खोबऱ्याचा, ओल्या नारळाचा जास्त वापर होतो, त्यामुळे ओलं खोबरंच वापरायचं आहे। इथे मी अर्धा नारळ जो आहे तो घेतलेला आहे आणि हा आपल्याला हे खोबरं जे आहे ते मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे। छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे भाजून घेऊयात। तर खोबरं जे आहे ते आपलं छान असं भाजून झालेलं आहे, पाहू शकता। आता आपण काढून घेऊयात। आता आपण कांदा घेतलेला आहे। इथे मध्यम आकाराचा एक कांदा जो आहे तो असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे, तो आपण भाजून घेऊयात। कांदा सुद्धा आपल्याला छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। इथं कांदा सुद्धा आपला भाजला गेलेला आहे, पाहू शकता। आता कांदा जो आहे तो आपण काढून घेऊयात आणि थंड होऊन देऊयात। इथे आपला कांदा भाजून झालेला आहे, खोबरं सुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, साधारण एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा 1 इंच आणि इथे हे घेतलेलं आहे त्रिफळ। तर हे आपण सर्व वाटून घ्यायचं आहे। त्रिफळ जे आहे ते ह्या रस्स्यासाठी तुम्ही नक्की वापरा, कारण जी नॉनव्हेजची चव आहे की नाही ती ह्या त्रिफळमुळेच येणार आहे, त्यामुळे हे नक्की वापरा। आणि जास्त नाही वापरायचे, एक 4 ते 5 फक्त घ्यायचे आहेत। आता हे सर्व आपण बारीक करून घेऊयात। तर इथे वाटण जे आहे ते आपण बारीक करून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता इथे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, त्यामुळे मी कोथिंबीर घातली नाही, पण तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल ना तर ह्या वाटणात नक्की घाला। मालवणी रस्सा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे। आता आपण त्याच्यात तेल घालूयात। इथे जवळपास 1.5-2 चमचे इतकं तेल जे आहे ते मी घालत आहे। तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत। साधारण 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तुम्ही ठेचून घेतल्यात ना तरी चालतील। अगदी थोडंसं आपण ह्या तेलावर लसूण जो आहे तो परतून घेऊयात, त्याचा कच्चेपणा निघून जाईल एवढंच फक्त, जास्त नाही। आता त्यातच घालत आहे कांदा। तर एक कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकत आहे। आता कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा जो आहे तो आपल्याला एकदम सोनेरी रंग वगैरे येईपर्यंत परतायचा नाही, तर जरासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। तर इथे कांदा जो आहे तो आपला भाजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। रंग बदललेला नाही, पण तो ट्रान्सपरंट झालेला आहे। तर इथपर्यंतच आपल्याला कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत। तर इथे हा शुभप्रिया मेजवानी स्पेशल मसाला जो आहे, मालवणी मसाला, तो मी घालत आहे। तुम्हाला जर हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही आपण स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर मेसेज करू शकता। तर इथे मी 1-1.5 चमचा इतका मसाला घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितपत तिखट पाहिजे त्या प्रमाणात घालू शकता। तर इथे आपण हा मसाला टाकल्यानंतर एक जरा असं परतून घेऊयात, अगदी 15 ते 20 सेकंद फक्त। आता ह्यातच मी घालत आहे थोडीशी हळद, अगदी पाव चमचा इतकी हळद जी आहे ती घातलेली आहे। मिक्स करूया आणि आता आपण जे वाटण करून घेतलं होतं की नाही ते सुद्धा ह्याच्यात घालूयात।
वाटणाला तेल सुटेपर्यंत आहे ना आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर इथे आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता तेल सुटायला लागलेलं आहे ह्याला। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घालून हे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण ह्याच्यात ओतणार आहोत। आणखीन आपण पाणी ओतूयात ह्याच्यात। आता आपल्याला ह्याला उकळी येऊन द्यायची आहे। उकळी येईपर्यंत गॅस जो आहे तो आपण फास्ट ठेवूयात। रश्श्याला आता उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकल्यानंतर गॅस जो आहे इथे आपण बारीक केलेला आहे आणि बारीक गॅसवर एक 7 ते 8 मिनिटं हा रस्सा जो आहे तो चांगला उकळवून घेऊ, म्हणजे सगळे मसाल्यांचे खूप छान फ्लेवर्स आहे ह्या रश्श्यामध्ये उतरतील। एक साधारणपणे 7-8 मिनिटं आपण हा रस्सा जो आहे तो छान असा उकळवून घेतलेला आहे। कोणतीही मालवणी रेसिपी आली की त्याच्यामध्ये एक पदार्थ हा असतोच आणि तो म्हणजे कोकम आगळ। तर आपण आता ह्याच्यामध्ये कोकम आगळ टाकणार आहोत। आता इथे मी कोकम आगळ वापरते, पण तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल आणि आमसूल असतील ना तर आमसूल जरी टाकले तरी चालतील, किंवा मग आमसूल एक 15 ते 20 मिनिटं कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि मग ते पाणी ह्याच्यामध्ये वापरलं तरीही चालेल। आता कोकम आगळ टाकल्यावर आपण 1 मिनिटभर फक्त हे उकळवून घेऊयात। आता कोकम आगळ टाकून सुद्धा आपण मिनिटभर उकळवून घेतलेला आहे। आता आपला मालवणी रस्सा जो आहे तो तयार आहे। सर्वात शेवटी आपण घालणार आहोत कोथिंबीर। तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती आपण घालून घेणार आहोत। तर इथे आपला मस्त असा मालवणी रस्सा जो आहे तो बनवून तयार आहे। आता आपण सर्व करूयात। तर इथे आपला मस्त असा झणझणीत आणि चटपटीत असा मालवणी रस्सा, व्हेज मालवणी रस्सा जो आहे तो बनवून तयार आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।